अध्यक्ष मुनगंटीवार साहेब, खडसे साहेब, तावडे साहेब, फुंडकर साहेब उपस्थित, जरा इकडे या जरा जमलं तर. जे शेतकरी ऐकायला आलेले ते शांत निवांत जे बसला नाही इकडे समोर आलं तर बरं होईल. जरा जमलं तर या. हजाराचं 1400 झालं. निर्यात बंदी उठवायसाठी रस्ता रोको केलं. मुख्यमंत्र्यांनी कांद्याची निर्यात बंदी उठली म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी कांदा 900 रुपये झालं. काय चमत्कार म्हणजे तिचे आले, काय भानगड आहे. काय झालं होता? काहीच झालं नाही. कांदेवाल्याला एक नवीन खुट्टी मारली होती सरकारने. मिनिमम एक्सपोर्ट प्राइस जगाच्या बाजारपेठेमध्ये $200-225 क्विंटल कांद्याचे दर असताना एमईपी मात्र $625 करून टाकली. कांद्याची माती करून टाकली. अरे कांदा हाय काय? कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा ही जिभेची चव बदलणारी वस्तू आहे. जिभेची चव बदलणारी वस्तू जर महाग झाली तर फरक कोणालाच पडणार नाही. परंतु ही वस्तू बनवणाऱ्याचे दर पडले तर तो नक्की फासावर लटकतो. एवढं दुर्दैव आहे. पण या गोष्टीकडे कोण बघायला तयार नाही. द्राक्ष आणि त्यातल्या त्यात वाईनचे द्राक्ष. आदरणीय शरद पवार साहेब सांगितले की अरे वाईनचे द्राक्ष लावा, डॉलरमध्ये पैसे मिळतील. शरद पवार म्हणल्यानंतर लोकांनी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकलं, आपल्या शेतात घाण टाकले, वाईनचे द्राक्ष लावले. तुमच्या जिल्ह्यातला अनुभव मी सांगत नाही. मी येडा खोळा माधवराव खंडेराव मोरेचं ऐकलं. त्यांनी माझ्या गावात येऊन सांगितलं लाव द्राक्षे. मी लावले द्राक्षे. पहिल्या वर्षी विकले नाथा भाऊ 45 रुपये किलो. दुसऱ्या वर्षी विकलो 3 रुपये किलो. शरद पवारचा फोटो लावलो आणि 3 एकर द्राक्ष तोडून टाकली. वाचलो झटक्या. आणि तुमच्यातले लोक तोडले नाही म्हणून 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ऊस 3 वर्षापूर्वी 2200-2300 रुपये टनाला दर होत. यावर्षी 1800 रुपये झालं. ज्या दिवशी जगामध्ये साखरेला भाव होता त्या दिवशी तिकडे पाठवलं नाही. जेव्हा जगात साखरेचे दर पडले मग साखर निर्यातीचे त्या लोकांनी घेतलेले. कापसाची तर माती झाली. गेल्या वर्षी 7000 रुपये क्विंटल कापूस होत. यावर्षी 3200-3400 विकलं. आता कापसाचा शेतकरी आत्महत्या करू लागलेला आहे. मी तुम्हा सगळ्या लोकांना एक विनंती करणार आहे. या लोकांच्या पापाची पायली भरलेली आहे. यांनी उत्पादन खर्च कसं काढतात 1-2 ओळी बोलून मी माझं भाषण संपवणार आहे. राजानो, राज्य शेतमाल समिती दर कसे काढती 10 वर्षातल्या 17 पिकाचा मी अभ्यास केला. आमच्या भागामध्ये सोयाबीन पेरलं जातं. सोयाबीनच्या 2.5 चक्करच्या पाण्याचा दर, पाणी द्यायला 2.5 चक्कर पाणी द्यायला काय खर्च काढलं जातं. मी शेतकऱ्याला विचारलं की 2.5 चक्कर जर भिजवायचंय तर लागतील किती. शेतकरी सांगतात 3000-4000 रुपये लागतील. दुर्दैव असं आहे जिथं 3-4 हजार रुपये लागते तिथं 2.5 चक्करच्या जमीन भिजवायचा खर्च धरलाय 4 रुपये 77 पैसे. मी महाराष्ट्रातल्या कृषी मंत्र्याला विचारलं की साहेब एसटी स्टँडवरच्या सुलभ शौचालयात गेलं तर एवढं घेवायला 5 रुपये घेतय आणि तुम्ही मात्र 2.5 चक्कर भिजवायला 4 रुपये 77 पैसे. अरे तुमची अवलाद कशी बुडत नाही रे. एवढ्या पद्धतीनं शेतकऱ्याची माती करायचं काम केलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्याला विनंती करणार आहे की या सरकारच्या पृष्ठभागावर लाथा घातल्याशिवाय हे सुधारणार नाही. 2014 मध्ये ह्यांना घालवावंच लागेल आणि हे जर गेले नाही तर तुम्हाला वर घालवल्याशिवाय हे राहणार नाही. यांची नीटनेटकी बंदोबस्त करायसाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं एवढी विनंती करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.